हॅलो, हॅलो. अगं घरच्या वेलाला भरपूर कारली आली आहेत. काय करू कळत नाही आहे. जवळजवळ 15 ते 20 निघाली आहेत. 4 तुला पाठवली आहेत. घे आणि काय करायचं ते पण सांग. असा आज सकाळी 7 वाजता म्हणजे जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. म्हटलं दे पाठवून. असा कारल्याचा पदार्थ करून देते ना, की घरातले सगळेजण रोजच मागतील. मग काय ताजी ताजी बघा मस्त हिरवीगार कारली मिळाली. धुवून घेतली. स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या रुमालाने पुसून घेतली. आता मी ना कारलं मोठं आहे आणि घरात 4च माणसं आहेत. 2 दिवस पुरेल एवढी मस्त अशी ही कारल्याची ठेचा चटणी करणार आहे, जी 8 ते 10 दिवस खूप छान टिकते. पण ना आपल्याला ही 2 दिवसातच संपवायची. हो, एवढी चविष्ट झाल्यावर 2 दिवसात नाही का संपणार? मग चला मैत्रिणीसोबत तुम्हालासुद्धा ही रेसिपी दाखवते. तर आता हे कारलं जे आहे ना, ते आपण गोल आकारात चिरून घ्यायचं आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. आणि खरंच सांगते दमयंतीचा हा पदार्थ जर का तुम्हाला आवडला ना, तर एकदा व्हिडिओ लाईक करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण ना माझ्या मैत्रिणींना एवढं माहिती आहे की माझ्याकडं सगळ्या गोष्टीचं सोल्युशन असतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला पहिला फोन मला येतो. तुमचंही असं होतं का? चला पटापट कमेंट करून सांगा. हे बघा कारलं झालं चिरून. आता या चकत्या ज्या आहेत ना त्या पाण्यामध्ये घालायच्या आणि थोड्याशा हलक्या हाताने चोळून घ्यायच्या. आतलं आपण बी काढलेलं आहे आणि कारलं चांगलं मोठं आहे. बी पण लाल झाले त्यामुळे हे कारलं फार कडू नसतंच. त्यामुळं कडवटपणा जास्त यायचा प्रश्नच येत नाही. तरी पण छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुन्हा रुमालावरती पसरवायचं. अगदी कोरड्या ह्या फोडी करून घ्यायच्या आणि याचा जो आपण आता ठेचा करतोय ना, तो अत्यंत चविष्ट होतो. तेव्हा तुम्ही पण एकदाच नक्की करून बघा. एकदा केलात ना तर 2 दिवसातनं एकदा कराल. आता बघा, याचं पाणी सगळं निघालेलं दिसतंय की नाही? रुमालावरती या चकत्या सगळ्या कोरड्या झाल्या. तोपर्यंत काय करूया माहिती आहे का? बाकीचं साहित्य गोळा करून घेऊया. सगळं साहित्य आपल्या फ्रीजमध्येच असतं. त्यामुळं ना फार तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर पहिल्यांदा एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये 10 ते 15 सोललेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या कढीपत्त्याची पानं घालायची. तीसुद्धा 15 ते 20 घाला. तुमच्या तिखटपणानुसार म्हणजे हा खरडा तुम्हाला किती तिखट हवं आहे ना, तेवढ्या मिरच्या घाला. आता माझ्याकडची ही मिरची जी आहे ना, ती जरा तिखट पण आहे आणि आमच्याकडं खूप तिखट खातही नाहीत. त्यामुळं मोठ्या 2 मिरच्या मी देठं काढून तुकडे करून घेतल्या आणि त्यानंतर माझ्याकडे हे गोटा खोबरं म्हणजे ओलं खोबरं आहे, ते मी घेतले. तुम्ही सुकं खोबरं घेतलंत ना तरीही चालेल. आता या खोबऱ्याचे असे काप करून घ्यायचे आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आहाहा! काय होतं माहिती आहे? आणि आता सांगा बरं मला कमेंट करून, की हे सगळं साहित्य आपल्याकडं घरामध्ये असतंच की नाही? मग त्यामुळं फार काही गोळा करावा लागत नाही आणि चविष्ट, मस्त आणि एक 4 ते 5 दिवस आरामात टिकेल म्हणजे फ्रीजशिवाय आणि 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये टिकेल असा हा खरडा तयार होतो. आणि काय शंका आहे? कडू होईल का? अहो शक्यच नाही. कसं? सांगते, सांगते. चला पुढं बघा. तर आता हे खोबरं घालून घेतलं. आता काय करायचं माहिती आहे का? आपल्याकडं जर का घरी कोथिंबीर असेल आणि कोथिंबीरीचे देठ जर का असतील ना तर फारच छान. नाही तर वरची कोथिंबीर घ्यायची देठासकट आणि ती घालायची मूठभर. नंतर तवा तापत ठेवायचा आणि तापलेल्या तव्यावरती 1 चमचाभर तेल सोडायचं. आता या तेलामध्ये तेल चांगलं तापलं की एक एक करून आपण या ज्या चकत्या आहेत ना त्या घालून घेणार आहे. आणि हे बघा अशा या चकत्या एक एक करून तापलेल्या तेलामध्ये सोडायच्या. फार तळून घ्यायच्या नाहीत म्हणजे तेलाचा जास्ती वापर करायचा नाही. कमीत कमी तेलामध्ये आपण हे करणार आहोत. आणि ना याला बघा साधारण अर्धा ते 1 मिनिट लागतं बाजू पलटवायला. अगदी बारीक गॅसवरती ठेवायचं. मोठ्या गॅसवरती केलंत ना तरीसुद्धा होतात. पण मग थोड्याशा पटकन काळपट रंग येतो. तसं होऊ नये ना म्हणून आपला हा जो चटणीचा रंग आहे तो टिकून राहायला पाहिजे. मग तो टिकून राहण्यासाठीच आपण हे बारीक गॅसवरती करतो. आता एकदा तेल तापवून घेतलं आणि या चकत्या ठेवल्या की अर्धा मिनटानंतर मग आपल्याला ते बघायचं आहे की अशी वाफ आली का, कोरड्या झाल्यात का? या चकत्या जेवढ्या कोरड्या होतील तेवढी आपली चटणी जास्त दिवस टिकते. भन्नाट आणि भारी अशी ही टीप आहे बरं का. त्यामुळं या चकत्या ज्या आहेत त्या जेवढ्या आपल्याला कोरड्या करता येतील ना तेवढ्या करून घ्यायच्या. पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचं आणि मग याची बाजू पलटवायची. हलका हलका लालसर रंग पाठीमागच्या बाजूनी आला पाहिजे. हे बघा
आता उलटवून घेऊयात. खालची बाजू लालसर झाली की दुसरी बाजूसुद्धा लालसर करून घ्यायची. परत अर्धा ते 1 मिनिट अंदाजेच बरं का, कारण किती वेळ लागेल, चकत्या किती जाड आहेत याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून मी म्हणताना अर्धा ते 1 मिनिट म्हणते बरं का. अहो, कारलं न खाणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील एवढा भारी हा कारल्याचा ठेचा किंवा खरडा काही म्हणा, एकदम मस्त होतो. आणि हिरवागार रंग आणि चव, आहाहा, कडवटपणा कुठंही नाही. म्हणजे जर का तुम्ही सांगितलंत ना की हा कारल्याचा खरडा आहे तरच कळेल, नाही तर कळणार सुद्धा नाही. कारण या प्रोसेसमध्ये अजिबात कारल्याचा कडूपणा राहत नाही. मग हे कारली जी आहेत ना अशी एक एक करून छान अशी पलटवून घेऊयात. सगळ्या चकत्या पलटी करून झाल्या की त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे. असे छान तडतडले पाहिजेत बरं का. आधी का घालायचे नाहीत, कारण हे सगळे ना तव्यावरती उडतात. मग एकदा आपल्या चकत्या छान परतून झाल्या की त्यावरती पांढरे तीळ घालून छान असं हलवून घ्यायचं. हे बघा, आता ना या चकत्या आपण काढून घेऊयात आणि हलक्याशा गार करूयात. आता बघा, या स्टेपला ना गॅस मी बंद केला आहे बरं का. आणि या चकत्या सगळ्या काढून घेते. हे बघा, तीळ पण छान लाल झालेत आणि फोडीसुद्धा म्हणजे चकत्यासुद्धा छान झाल्यात. आता ना हा तवा आपल्याला असाच ठेवायचा आहे, कारण पुढं जाऊन पुन्हा एकदा आपल्याला तो वापरायचा आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे साहित्य घेतलं होतं त्यामध्ये या चकत्या सगळ्या घालून घेऊयात. आणि हे बघा, मस्त असं मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी ठेचाच म्हणजे खरडाच. आता त्याच तव्यावरती पुन्हा एकदा तवा तापत ठेवायचा. 1 चमचाभर तेल घालायचं आणि हा बारीक केलेला ठेचा जो आहे ना तो घालायचा. मस्त छान हलवत राहायचं, हलवत राहायचं जोपर्यंत हा कोरडा होत नाही. यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे. अगदी तव्यावरती तुम्हाला दाखवते मी की तो कोरडा कसा होतो. मग ना याच्यासोबत 1 चपाती खाणारे हमखास 2 चपात्या खातील, 1 भाकरी खाणारे 2 भाकरी खातील, आहे की नाही. आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. डब्यामध्ये द्यायला तर एकदम भन्नाट ऑप्शन आहे माहिती आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परतवत राहायचं. नाही तर तळामध्ये तो करपायची शक्यता आहे. म्हणून हे सगळी वाफ निघून पाणी निघेतोपर्यंत मस्त असं हलवून घ्यायचं. चला, पटकन लाईक करा आणि हो, मला कमेंट करून सांगा की हा खरडा तुम्ही कधी खाल्ला आहे का. नाही ना, नाहीच हो, खाणंच शक्य नाही. कारण कारल्याचा खरडा म्हणजे आश्चर्यचकित करणारी बाब आहे. मिरचीचा खरडा माहिती होता ना, पण हा कारल्याचा खरडा, म्हणून तर तुम्ही शेअर पण करणार आहात, हो ना. कारण ज्यांना असं छान चमचमीत खायला आवडतं ना त्यांच्यासाठीच हा खरडा आहे. आता याच्यावरती अर्ध लिंबू पिळायचं बरं का. लिंबू पिळलं ना की आंबट तिखट मस्त अशी याला चव येते. आणि पुन्हा एकदा गॅस बारीक करायचा आणि परतून घ्यायचं. लिंबाच्या रसाची चवसुद्धा खूप छान लागते. आणि याला खरडा का म्हणायचं माहिती आहे का, तर हा असा तव्यावरती खरड खरड खरडायचा. असा झणझणीत ठसका लागला पाहिजे ना, सगळे घरातले विचारतात, अरे आज चाललंय काय म्हणून. आता बघा, परतून झालं, सगळं पाणी अगदी निघून गेलं आणि हा कोरडा झालेला आहे. तर मस्त असा हा कारल्याचा खरडा एकदा नक्की करून बघा बरं का. आता जे काम राहतं ना ते म्हणजे उदरभरण. घ्या, घरात डब्यामध्ये पोळी असेल तर पोळी किंवा भाकरी असेल तर भाकरी घ्या आणि त्याच्यावरती त्याच्यासोबत खायला घ्या. आमच्याकडं तर ना शिळी भाकरी असेल तर शिळ्या भाकरीवरती हा खरडा घालायचा, त्याच्यावरती तेल घालायचं आणि मस्त बेत करायचा. आहे की नाही मस्त असा पदार्थ कारल्यापासून तयार केलेला. मी तर बसले बाबा जेवायला. तुम्ही पण या मंडळी जेवायला. हो, पण जेवायला येताना व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे मग तुम्हाला असेच नवनवीन पदार्थ रोजच्या रोज बघता येतील. तर चला उठा, फ्रीजमध्ये असली तर किंवा बाजारातून कारली आणा.